हॅलो स्टुडंट्स, 12 फिजिक्स ऑनलाईन लेक्चर सक्सेस अकॅडमी. तर लास्ट लेक्चरला आपण एक महत्त्वाचा आणि मोठा चॅप्टर कंप्लीट केला आहे. तो रिगार्डिंग त्यामध्ये जास्तीत जास्त जे आपण थिअरी किंवा नॉलेज गोळा केले ते साऊंडबद्दल होतं बघा. तर तो चॅप्टर होता सुपरपोजिशन ऑफ वेव्स. मग त्याच्यामध्ये व्हॉट काइंड ऑफ वेव्स, वेव्हला कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत, प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय, स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय, ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय, लॉंगिट्युडनल वेव्ह म्हणजे काय, साऊंड वेव्ह कुठल्या प्रकारचे, आणि जे आपण बिट्स फिनॉमिनॉन बघितला तो बिट्स फिनॉमिनॉन प्रामुख्याने कशासाठी आहे, इट इज मेनली फॉर साऊंड वेव्ह. म्हणजे थोडक्यात त्या चॅप्टरमध्ये वेव्हच्या बद्दल आपण माहिती गोळा केली, पण त्याच्यामध्ये ऑल्सो वी गेट द बेसिक नॉलेज अबाउट द साऊंड वेव्ह. तर तो चॅप्टर लक्षात ठेवा. शेवटला मी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड्स आणि सगळ्यात म्हणजे टाईप्स ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स हे याच्यामध्ये घेतलं होतं. ते थेरॉटिकल भाग आहे, तो तेवढा करायचा आपल्या रायटिंग नोट्समध्ये आला तरी बास आहे, किंवा रायटिंग नोट्समध्ये देखील तुमच्या तो येईल. तो थेरॉटिकल भाग आहे, तो फक्त लक्षात ठेवायचा, वाचायचा. जे डेरिव्हेशन आहे, डेफिनेशन्स आहेत ते मात्र पाठ करायचे. ठीक आहे. मग आता आपण नेक्स्ट आपण चॅप्टर चालू करतोय की जो मागच्या चॅप्टरसारखाच व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, आणि त्याचं नाव आहे दॅट इज चॅप्टर नंबर 7, 12 फिजिक्स, न्यू सिलेबस, वेव्ह ऑप्टिक्स. हे नाव जुन्या सिलेबसला अजिबात नव्हतं. जसं मी मागच्या काही लेक्चर पूर्वी सांगितलं होतं बघा की तुमचं जे आता पुस्तक आहे 12वी 12th न्यू सिलेबस, त्याचं व्हॉल्यूम असं वाढलेलं दिसते बघा. जुनं बघितलं त्याच्यापेक्षा असं डबल दिसतं. याचं कारण असं आहे की जुन्या सिलेबसचे जे 2-2 चॅप्टर्स होते ते मिक्स करून एक चॅप्टर केला आहे बघा. जसं मागचा चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्स हा खरं म्हणजे ओल्डचा 2 चॅप्टरचं मिक्सिंग आहे. एक म्हणजे होतं वेव्ह मोशन, दुसरं होतं स्टेशनरी वेव्स. असं मिक्सिंग करून तो चॅप्टर तयार केलेला आहे. तसं हा देखील चॅप्टर जो आहे हा पण तुमच्या ओल्डच्या 2 चॅप्टरचं कॉम्बिनेशन आहे. एक चॅप्टर त्यातलं पहिला चॅप्टर होतं, त्याचं नाव होतं दॅट इज कॉल्ड वेव्ह थिअरी ऑफ लाईट. इट इज कॉल्ड ॲज वेव्ह थिअरी ऑफ लाईट. आणि दुसरं होतं इंटरफरन्स ऑफ लाईट. काय होतं इंटरफरन्स ऑफ लाईट, तर ते कॉम्बिनेशन करून हा चॅप्टर तयार केला आहे दॅट इज न्यू सिलेबस वेव्ह ऑप्टिक्स. हरकत नाही, शेवटी मिक्स शिकलं काय किंवा सेपरेट शिकलं काय, आपल्याला बेसिक नॉलेज गोळा करायचं आहे आणि त्या नॉलेजच्या आधारे आपल्याला आन्सर द्यायचे आहेत. घोकंपट्टी फार करायची नाही आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं, तसं मागचा चॅप्टर मेनली थोडासा फोकस होता साऊंडवर, तसं हा पूर्णपणे चॅप्टर कशावरती फोकस आहे, ज्याच्यात नावात वेव्ह लाईट नसलं तर लक्षात ठेवा ऑप्टिक शब्द हा कशासाठी वापरतात, लाईटसाठी. जसं मोशनसाठी आपण वापरतो कायनेमॅटिकल, हीटसाठी वापरतो थर्मल, त्यानंतर साऊंडबद्दल असेल तर लक्षात ठेवा अकाउस्टिक असा शब्द वापरतात. साऊंडबद्दल असेल तर वापरतात अकाउस्टिक. तसं लाईटबद्दल असेल तर आपण शब्द वापरतो ऑप्टिक्स. दॅट इज कॉल्ड वेव्ह ऑप्टिक्स. म्हणजे लाईट वेव्हच्या स्वरूपामध्ये आहे. ह्या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहे. तो शिकत असताना मी तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहे, त्या फक्त थिअरी म्हणून फक्त डोक्यात ठेवायच्या, कारण क्वेश्चन्स नंतर पुढे जाणार आहेत. पण बेसिक हा चॅप्टर लाईटबद्दल आहे. दॅट इज कॉल्ड ऑप्टिक्स, द स्टडी ऑफ लाईट, द स्टडी ऑफ फिनॉमिनॉन ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज ऑप्टिक्स. मग आता लाईटबद्दल मानवाला पूर्वीपासून खूप इंटरेस्ट आहे. त्याच्या बाबतीमध्ये 16व्या शतकापासून इन द 16th सेंचुरीपासून त्याचे रिसर्च चालू आहेत. याच्यामध्ये काही खूप शास्त्रज्ञांनी व्हेरियस सायंटिस्टनी स्टडी केली, स्वतःची थिअरी मांडली. याच्यामधले मेनली जर बघायचा प्रयत्न केला तर 16व्या शतकामध्ये इन 16th सेंचुरी न्यूटन्स, आपला जो न्यूटन आहे की ज्यानं ग्रॅव्हिटेशन लॉ मांडला, मोशन लॉ मांडला, त्यानं लाईटवरती पण बरं संशोधन केलं आहे. न्यूटन्सनं लाईटबद्दल एक थिअरी मांडली आणि त्या थिअरीचं नाव आहे न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी. काय नाव आहे, न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी. आता ही थिअरी काय आहे वगैरे मी थोडं डिटेलमध्ये नंतर सांगणार आहे. फक्त आपण एकत्र कोण मेन थिअरीज आहेत ते बघा. सो न्यूटनची थिअरीचं नाव काय, न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी, की जे त्यानं लाईटबद्दल मांडलं होतं. त्याचं पुढं काय झालं ते आहे का नाही, ती एक्सेप्ट केली की नाही, आपण सगळं नंतर बघूया. त्याच्यानंतर हायजीन लक्षात घ्या. काही याच्यामध्ये होयाजीन असं पण शब्द उच्चार करतात, याच्यामध्ये हायजीन. मेनली आता आम्ही शिकताना हायजीन शिकलोय. हायजीननं लाईटच्या बाबतीमध्ये एक थिअरी मांडली, त्याचं नाव आहे हायजीन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट. हायजीन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅक्सवेल्स. इट इज अ ग्रेट सायंटिस्ट इन फिजिक्स, की ज्याची थिअरी आता सध्या खूप इफेक्ट करते. सध्या मॉडर्न जे सध्या फिजिक्स किंवा मॉडर्न टेक्नॉलॉजी चालू आहे हे मॅक्सवेलवरती चालू आहे, आणि तो आपण 11वीला चॅप्टर शिकला आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. बरोबर आहे. मी थोडक्यात हायजीनपर्यंत थोडक्यामध्ये तुम्हाला वेव्हला काय लागत होतं, वेव्ह शुड बी मस्ट बी कंटेन द प्रोपोगेशन शुड बी फॉर द प्रोपोगेशन ऑफ वेव्ह इट मस्ट हॅव अ मीडियम. विदाउट मिडियमच्या वेव्स व्हॅक्यूम आपण एक्सप्लेन करू शकत नव्हतो, पण ते मॅक्सवेल एक्सप्लेन करून दाखवलं. आणि द वेव्स वी डू नॉट रिक्वायर मटेरियल मिडियम आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. दॅट थिअरी वॉज पॉप्युलर बाय मॅक्सवेल. खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर लाईटचं 2 प्रकारचे नेचर मान्य केले. जसं हायजीननं लाईट कुठल्या स्वरूपात आहे म्हणून सांगितले बघा, वेव्हच्या स्वरूपात आहे. न्यूटननं काय सांगितलं,
न्यूटननं सांगितलं की कार्पस्क्यूल्स, आता कार्पस्क्यूल म्हणजे बारीक बारीक सोर्समधले पार्टिकल्स, मी काय म्हणतोय बारीक बारीक सोर्सचे पार्टिकल्स असं म्हटलंय. पण लक्षात ठेवा मग नेमकं लाईट काय, तर सध्या आता आपण मॉडर्न जे फिजिक्स वापरतोय, लाईट नाव मॉडर्न फिजिक्स जे वापरतोय त्याच्यामध्ये प्लँक्स, इट इज अ व्हेरी ऑल्सो ग्रेट सायंटिस्ट, प्लँक्सनं एक थेअरी मांडली आणि त्याच्यानुसार लाईट ही एनर्जीचे पार्टिकल्स आहेत. जसे लाईट हे कुठल्या स्वरूपात जातात, एनर्जीच्या पार्टिकल स्वरूपात जातात, दॅट इज कॉल्ड फोटॉन. त्याचं नाव इट इज दॅट थेअरी इज कॉल्ड एज प्लँक्स क्वांटम थेअरी. अशा वेगवेगळ्या थेअरीज ज्या आहेत त्या लाईटच्या बाबतीमध्ये आतापर्यंत काय करण्यात आल्या आहेत, मांडण्यात आल्यात, एस्टॅब्लिश करण्यात आलेल्या आहेत. मग यातल्या कुठल्या सिलेक्ट झाल्या कुठल्या नाही ते आपण बघत जाऊया. आपण मेनली जे कॉन्सन्ट्रेशन करणार आहे तर आपला चॅप्टर्स हा याच्यावरती करणार आहे. हे कशावर सांगा, कारण आपल्या चॅप्टर्स नाव काय बघा, वेव्ह ऑप्टिक्स. ऑप्टिक्स म्हणजे स्टडी ऑफ लाईट, इट इज इन द फॉर्म ऑफ वेव्ह. आणि वेव्ह, लाईट ही वेव्ह असते आणि वेव्हच्या स्वरूपात ट्रॅव्हल करते. कोणी सांगितलं, हायजीन. म्हणजे आपण याच्यामध्ये हायजीनची थेअरी जे आहे ते मेनली डिस्कस करणार आहे. पण त्याच्या अगोदर प्रिव्हियसली न्यूटनची थेअरी काय होती ते आपण बघूया. त्याची ॲडव्हान्टेज काय, डिसएडव्हान्टेज काय, न्यूटनची थेअरी का काढून टाकली, त्याचं नॉलेज, जस्ट फॉर जनरल नॉलेज आपण ते माहिती गोळा करूया. ठीक आहे. सगळ्यात पहिला मला सांगा, साऊंड असू दे किंवा लाईट असू दे, ही इमिट कशात होतात, सुरुवात कशात होतात, ते सोर्समधनं. आता मी बोलतोय आय एम द सोर्स ऑफ साऊंड, बरोबर. ही ट्यूब आहे, इट इज द सोर्स ऑफ लाईट. जसं मी बाहेर गेलो आणि ऊन पडला असेल तिथे सन इज द सोर्स ऑफ लाईट. म्हणजे लाईट किंवा साऊंड हे कशामध्ये बाहेर पडतात, सोर्समधून. तर लाईटच्या सोर्सला आपण काय म्हणतो, सोर्स ऑफ लाईट. समजा हा एस आहे, बरोबर, आणि त्यातून लाईट जी बाहेर पडते, बरोबर, ती स्ट्रेट लाईनमध्ये जाते. कशी जाते, इट ट्रॅव्हल्स इन द स्ट्रेट लाईन. दॅट डायरेक्शन, कायम लाईटच्या डायरेक्शनला आपण ॲरो दाखवतो बिकॉज इट हॅज अ डायरेक्शन. अँड द डायरेक्शन ऑफ लाईट इज कॉल्ड एज रे ऑफ लाईट. लक्षात घ्या, मी काय महत्त्वाचे पॉईंट सांगतोय, हे बेसिक फंडामेंटल आहेत. अजून डायरेक्ट मी तुम्हाला थेअरीवरती क्वेश्चनवरती नेणार नाही. आपण पहिल्यांदा बेसिक समजून घेऊया, लाईटचं बद्दलचं इंटरेस्टिंग नॉलेज मिळून घेऊया. द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट, ज्या दिशेमध्ये लाईट जाते आपण ॲरो दाखवतो बघा, इकडे असेल इकडे असेल, दॅट इज कॉल्ड एज रे ऑफ लाईट. मराठीत आपण याला म्हणतो प्रकाश किरण, इंग्लिशमध्ये काय म्हणणार आहे, रे ऑफ लाईट. आणखीन इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे समजा एक रे ऑफ लाईट आहे आणि त्याला पॅरलमध्येच आणखीन असतील द ग्रुप ऑफ रे ऑफ लाईट, द ग्रुप ऑफ रे ऑफ लाईट इन द सेम डायरेक्शन किंवा पॅरल टू इच अदर असं जर असेल तर त्याला म्हणतात बीम ऑफ लाईट. हा पण शब्द लक्षात ठेवा, हा सुद्धा बऱ्याच वेळेला यूज केलेला असतो. सिंगल is called as the direction of propagation of light is called as ray of light, आणि the group of ray of light in the same direction किंवा parallel to each other असं असेल, एक ग्रुप तयार झाला, it is called beam of light. लक्षात आलं. मग आता लक्षात ठेवा, ज्या ऑप्टिक्सच्या ब्रँचमध्ये, बरोबर, ऑप्टिक्सचे वेगळे ब्रँच आहेत, ज्या ऑप्टिक्सच्या ब्रँचमध्ये लाईट ही कशी पकडले, लाईटचं फिनॉमिनॉन, लाईटचे फिनॉमिनॉन एक्सप्लेन करायला, लाईट कशी ट्रॅव्हल होते इन द स्ट्रेट लाईन, that is called as just as a ray of light. So that department is called as ray optics. त्या डिपार्टमेंटला काय म्हणतात, ray optics. The branch of optics in which light is considered as a traveling in the straight line or in the direction that is the single direction, that is called ray of light. आणि त्या डिपार्टमेंटला आपण म्हणतो रे ऑप्टिक्स. मग रे ऑप्टिक्सच्या सहाय्याने आपण 11वीमध्ये लेन्स असू दे, मिरर असू दे किंवा शॅडो असू दे, याचा जो स्टडी आहे तो आपण कशाच्या सहाय्याने करू शकतो, रे ऑप्टिक्सनं. किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज जॉमेट्रिक ऑप्टिक्स, कारण याच्यामध्ये जॉमेट्री पकडून तुम्हाला जायला लागते, भूमिती पकडून जायला लागते. लक्षात, इट इज बेसिक नॉलेज, बरोबर. त्यानंतर हायजीननं काय सांगितलं की लाईट कुठल्या स्वरूपात ट्रॅव्हल होते, वेव्हच्या स्वरूपात. म्हणजे सोर्समधून लाईट जी आहे ती कशी ट्रॅव्हल होते, वेव्हच्या स्वरूपात बाहेर पडते. सो दॅट डिपार्टमेंट इज called as the wave optics, the branch of optics in which phenomenon of light is explained so that light travels in the form of wave, or considering that light travel in the form of waves. असं तर जे ऑप्टिक्सचं डिपार्टमेंट आहे, दॅट इज कॉल्ड एज वेव्ह ऑप्टिक्स. दॅट इज कॉल्ड एज वेव्ह ऑप्टिक्स. बेसिक नॉलेज काय आलं. मग ह्याच्यामध्ये आपण आता सगळ्यात फर्स्ट थेअरी जी आहे ती मांडली कोणी, न्यूटन्सनं. आता न्यूटनच्या थेअरीचं नाव काहीतरी वेगळं आहे बघा. माझ्यामध्ये तुमच्यासाठी हा पहिल्यांदा शब्द आलेला आहे, कॉर्पॅस्क्युल्स. व्हॉट इज दिस कॉर्पॅस्क्युल, तर लक्षात ठेवा, न्यूटननं काय सपोज केलं की जी थेअरी पुढे फेल गेली, मी अगोदर सांगतो. आता काय गेली हे तुम्ही पण मला सांगू शकताय. सोर्समधनं, समजा सोर्स एस आणि ह्यातून लाईट बाहेर पडते, तर अकॉर्डिंग टू न्यूटन ह्या सोर्समधनं पार्टिकल्स बाहेर पडतात. लक्षात घ्या, अकॉर्डिंग टू न्यूटन लाईट ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ
इन द फॉर्म ऑफ स्मॉल टायनी पार्टिकल्स ऑफ द सोर्स. सोर्सचे टायनी पार्टिकल्स यातनं बाहेर पडतात आणि लाईट काय होते, ट्रॅव्हल होते. बरोबर आहे, असं न्यूटननं सांगितलं. आणि हे जे बारीक पार्टिकल्स आहेत त्याला नाव काय दिलं, कॉर्पेस्क्युल्स नाव दिलं. काय नाव दिलं, कॉर्पेस्क्युल्स. आणि ह्याच्या सहाय्यानं त्यांनी त्याची थेरी एक्सप्लेन केली. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज न्यूटन्स कॉर्पेस्क्युलर थेरी. व्हॉट इज कॉर्पेस्क्युल्स, द स्मॉल पार्टिकल्स इमिटिंग फ्रॉम सोर्स ऑफ लाईट. सोर्स मधून पार्टिकल्स बाहेर पडतात. म्हणजे आता मी इथे खडून लिहित असताना इथं जो चुरा पडतोय म्हणजे थोडक्यात खडूमधून पार्टिकल बाहेर पडतात. तसं अकॉर्डिंग टू न्यूटन त्यानं थेरी काय मांडली की लाईट सोर्स मधून बाहेर पडते तेव्हा सोर्स मधून पार्टिकल्स बाहेर पडतात. त्या पार्टिकल्सला स्मॉल टायनी पार्टिकल्स, व्हेरी स्मॉल पार्टिकल, त्याला नाव काय दिलं, कॉर्पेस्क्युल्स. म्हणून त्या थेरीचं नाव काय आहे, न्यूटन्स कॉर्पेस्क्युलर थेरी. मग आता ही थेरी जर परीक्षेत विचारली, आता जुन्या सिलेबसला विचारत होते, नवीनला विचारते मला माहित नाही, असेल तर दिली जाईल. पण मी तुम्हाला ॲज अ नॉलेज म्हणून सांगतो की न्यूटनची कॉर्पेस्क्युलर थेरी सांगा म्हटलं तर सगळ्यात पहिला न्यूटनचं पहिलं म्हणणं काय होतं, लाईट ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ स्मॉल टायनी पार्टिकल्स इमिटेड फ्रॉम सोर्स. सोर्समधून बाहेर पडतात. म्हणजे सोर्सचे पार्टिकल्स त्यातनं बाहेर पडतात. जसं खडू लिहित असताना खडूची पार्टिकल्स बाहेर पडतात, तसं सोर्समधून पार्टिकल्स बाहेर पडतात. दॅट इज कॉल्ड एज कॉर्पेस्क्युल्स सांगितलं. त्यानंतर लाईट ट्रॅव्हल इन द स्ट्रेट लाईन इन द गिव्हन मिडियम. जो पण मिडियम सेम आहे तो पण लाईट कशी ट्रॅव्हल करते, स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करते. आणि व्हेन दिस कार्पेस्क्युल एंटर इन आवर आईज, जेव्हा हे कार्पेस्क्युल्स आपल्या आईजमध्ये एंटर करतात, वी गेट द सेन्सेशन ऑफ लाईट. हे त्याने सांगितलं, लाईट आपल्याला काय दिसते, हे कार्पेस्क्युल्स जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये एंटर करतात तेव्हा आपण सेन्सेशन बघतो. त्यानंतर डिफरंट कलरचं काय सांगितलं, समजा आता रेड कलर आहे तर रेड कलरचा साईज समजा असा असेल किंवा येलो कलर आहे, येलो कलर साईज समजा असं असेल. म्हणजे थोडक्यात त्यांनी काय सांगितलं, डिफरंट कलर आर ड्यू टू द डिफरंट सायझेस. म्हणजे हा आता आपला बोर्ड ब्लॅक दिसतोय म्हणजे इथले जे पार्टिकल अडकून यायला लागलेत त्यांचा साईज फिक्स आहे. बरोबर आहे का. पण मी लगेच वरती इमिजिएटली बघितलं तर मला हे व्हाईट किंवा येलो दिसते, त्याचा साईज काहीतरी वेगळा आहे. म्हणजे त्याच्यानुसार न्यूटनच्या कॉर्पेस्क्युल थेरीनुसार डिफरंट कलर्स आर ड्यू टू द डिफरंट सायझेस ऑफ कॉर्पेस्क्युल असं त्यांनी सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूटननं जे सांगितलं होतं, जे रिफ्लेक्शन होतं लक्षात घ्या. रिफ्लेक्शन म्हणजे काय वाटत आहे, त्याच मिडियममधून त्याच मिडियममध्ये. याचं कारण त्यानं काय सांगितलं, रिपल्शन बिटवीन द पार्टिकल्स. म्हणजे थोडक्यात ह्या मिडियमचे पार्टिकल्स आणि हे पार्टिकल याच्यामध्ये रिपल्शन होतं म्हणून काय होतं, रिफ्लेक्शन होत असं सांगितलं. आणि व्हॉट अबाउट रिफ्रॅक्शन, तर त्याचं म्हणणं असं होतं की याचा संबंध अट्रॅक्शनचे आहे. तर हे पार्टिकल्स आणि हे पार्टिकल्स म्हणजे ह्या ट्रान्सफर मिडियमचे पार्टिकल्स आणि येणारे कार्पेस्क्युल ह्यांच्या पार्टिकल्समध्ये काय होतं, अट्रॅक्शन होतं म्हणून ते वेव आत घुसते, म्हणून त्याचं नाव काय दिलं तर रिफ्रॅक्शन. पण असं कुठलंही ते एक्सप्लेन करता आलं नाही. कारण मला सांगा, बऱ्याच वेळेला एकाच वेळेला रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन असं होऊ शकतं. आता पाण्यामध्ये किंवा काचेमध्ये होऊ शकतं, मग एकाच वेळेला अट्रॅक्शन किंवा रिफ्लेक्शन कसं होईल, होऊ शकत नाही. लक्षात आलं. त्यानंतर आणखीन एक न्यूटनची सगळ्यात महत्त्व म्हणजे न्यूटनचं म्हणणं काय होतं, डेन्सरमध्ये लक्षात ठेवा लाईटचा स्पीड काय आहे, जास्त आहे. डेन्सर मिडियम असेल तर लाईटचा स्पीड काय आहे, जास्त आहे. रेडियममध्ये लाईटचा स्पीड काय आहे, कमी आहे. की जी थिअरॉटिकली ते झालं. लक्षात, डेन्सर आहे म्हणजे थोडक्यात स्पीड कसं असणार, कमी. कारण डेन्सर आहे म्हणजे घट्ट आहे, त्या ठिकाणी तुम्हाला विरोध जास्त होणार. रेडियर म्हणजे कसं आहे, विरळ आहे, त्या ठिकाणी तुमचं काय होणार आहे, स्पीड जास्त होणार आहे. पण न्यूटन कॉर्पेस्क्युलर थेरीने काय सांगितलं की लाईट स्पीड ऑफ लाईट डेन्सरमध्ये कसं आहे, ग्रेटर आहे. रेडरमध्ये काय म्हणजे हे थिओरिटिकली काय झालंय, प्रॅक्टिकली हे काय झालंय, चुकीच ठरलेलं आहे. एक्सपेरिमेंटली बरोबर उलटं ठरलेलं आहे. लक्षात आलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्व म्हणजे जर सोर्समधून मला सांगा पार्टिकल्स बाहेर पडत असले असते, इफ द कार्पेस्क्युल्स आर इमिटेड फ्रॉम सोर्स. मग आता मला सांग, ही ट्यूब आहे, हा सोर्स आहे, यातनं खरं म्हणजे मग न्यूटनच्या थेरीनुसार काय बाहेर पडले पाहिजे, कार्पेस्क्युल्स. म्हणजे त्यातनं पार्टिकल बाहेर पडले पाहिजे. आता मला सांगा, पार्टिकल जर बाहेर पडले तर मला सांग, ही एक महिनाभर आपण ट्यूब वापरली पण त्यातून पार्टिकल्स बाहेर पडले तर मला सांगा त्याचं मास काय व्हायला पाहिजे. समजा खडं आहे, हा मी लिहित गेलो तर त्याचं मास काय होणार, कमी होणार, कारण पार्टिकल्स बाहेर पडतात. मग मला सांगा, आपलं बल किंवा ट्यूब किंवा आणखीन कुठली गोष्ट आहे ते आपण किती चालवतो, त्याच्या मासमध्ये काय फरक पडतं का, कुठलाही फरक पडत नाही. म्हणजे त्यातनं पार्टिकल्स बाहेर पडत नाही. म्हणजे न्यूटनचा थेरीचा जो बेस आहे तोच काय प्रॅक्टिकली चुकीचा ठरला. बरोबर आहे. कारण असं जर सोर्समधून पार्टिकल्स बाहेर पडले असते तर सोर्स शिजायला पाहिजे, त्याचं मास कमी व्हायला पाहिजे. समजा 1 महिना 2 महिने 3 महिने आपण जर वापरलं आणि त्यातून लाईट बाहेर पडत असेल म्हणजे कार्पेस्क्युल्स खरंच बाहेर पडत असले असते, त्याचं मास काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला. पण असं कुठलंही मास कमी होत नाही. म्हणजे थोडक्यात न्यूटनचे थेरीचे ड्रॉबॅक्स काय आहेत बघा, त्याला आपण म्हणतो डिसएडव्हान्टेज. हे फक्त ऐकून ठेवा, थेरॉटिकल तुम्हाला प्रिंटिंग नोट्समध्ये ते मिळेल. तर सगळ्यात पहिला म्हणजे असं कुठलंही पार्टिकल्स बाहेर पडत नाहीत, म्हणजे कार्पेस्क्युल्स नाहीत असं थोडक्यात झालं. तिसरी गोष्ट म्हणजे त्यानं काय सांगितलं न्यूटननं, डेन्सरमध्ये काय आहे,
स्पीड ऑफ लाईट काय आहे, जास्त आहे, रेअरमध्ये कमी आहे, पण प्रॅक्टिकली बरोबर उलटं प्रूव्ह झाले. त्यानंतर ॲट अ टाइम रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन, कारण न्यूटननं रिफ्लेक्शनसाठी काय सांगितलं, रिपल्शन, बरं, रिफ्रॅक्शनसाठी काय सांगितलं, अट्रॅक्शन. पण बऱ्याच ठिकाणी एकाच वेळेला रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन असते. आता वॉटर असेल किंवा ट्रान्सपरंट ग्लास असेल, बऱ्याच वेळेला रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन ॲट टाइम होते, प्लस सायमल्टेनियस रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन एक्सप्लेन करता आलेलं नाही आहे. तर लक्षात ठेवा, मी थोडक्यात न्यूटनचे मांडलेले थेरीचे 99% जे आहेत ते पॉईंट्स काय झालेत, एक्सपेरिमेंटली काय झालेत, प्रूव्ह झालेले नाहीत. आणि त्यामुळं न्यूटन्स थेरी वॉज रिजेक्टेड. हा जुना परीक्षेला क्वेश्चन होता, वाय न्यूटन्स थेरी वॉज रिजेक्टेड. म्हणजे थोडक्यात त्या न्यूटनची थेरी काय लिहायचे, डिसएडव्हान्टेजेस लिहायचे किंवा ड्रॉबॅक्स लिहायचे. काय काय सांगणार सांगा. इफ द कॉर्पस्क्युल्स आर इमिटेड देन द मास ऑफ द सोर्स शुड बी बिकम लेस, पण असं कुठलंही होत नाही. दुसरं म्हणजे प्रॅक्टिकली प्रूव्ह काय झाले, डेन्सरमध्ये स्पीड कमी असतो, रेअरमध्ये जास्त, पण न्यूटन्स अकॉर्डिंग टू न्यूटन्स कॉर्पस्क्युलर ते काय होतं, उलटं होतं. तिसरं सायमल्टेनियस रिफ्लेक्शन त्याला एक्सप्लेन करता आलेलं नाही आहे. लक्षात आलं मी काय सांगितलं, ते असे पॉईंट्स जे आहेत ते न्यूटनला एक्सप्लेन करता आलेले नाही. दॅट्स वाय न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी वॉज रिजेक्टेड. न्यूटनची जी कॉर्पस्क्युलर थेरी काय झाली, रिजेक्ट झाली. सगळ्या लक्षात आलं. त्याच्यामध्ये मी सांगितलं न्यूटनच्या थेरीचे मेन पॉईंट काय, लाईट ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ small tiny particles emitted from source called as corpuscles. That's why the theory is called as Newton's corpuscular theory. Different sizes use the different कलर्स कारण काय सांगितलं, डिफरंट सायझेस सांगितलं. तिसरी गोष्ट काय सांगितलं, डेन्सरमध्ये स्पीड जास्त आहे लाईटचा, रेअरमध्ये कमी आहे. नंतर काय सांगितलं, रिफ्लेक्शन कशामुळे आहे, रिपल्शनमुळे आहे. रिफ्रॅक्शन कशामुळे आहे, अट्रॅक्शनमुळे आहे. सायमल्टेनियस रिफ्लेक्शन पण त्याला एक्सप्लेन करता आलेलं नाही आहे. स्पीडचं बरोबर त्याचं उत्तर काय चुकीचं ठरले. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो त्याचा बेस जो आहे, जो पाया ज्याच्यावरती ती थेरी उभारलेली आहे, दॅट थेरी स्टँड फॉर, दॅट इज कॉर्पस्क्युल. असे कुठले कॉर्पस्क्युल त्या सोर्समध्ये बाहेर पडत नाही, प्रॅक्टिकली प्रूव्ह झाले. दॅट्स वाय न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी वॉज रिजेक्टेड. लक्षात आलं. मग आता नेमकं कुठली थेरी एक्सप्लेन केले, तर आता सध्या जर बघायला गेलं, नाऊ इट 20th सेंचुरीमध्ये जर बघायला गेलं तर लाईटचं आपण ड्युएल नेचर आपण मान्य केलं. लक्षात ठेवा, लाईटचं ड्युएल नेचरचं, ड्युएल सिम म्हणतो, 2 सिम असलं की ड्युएल सिम, बरं, ड्युएल नेचर मान्य केले. लाईट ही वेव्हच्या स्वरूपात पण आहे आणि एनर्जीचे पार्टिकल्स आहेत, सोर्सचे पार्टिकल्स नाहीत, एनर्जीचे पार्टिकल्स आहेत. म्हणजे एनर्जी पार्टिकल्स थेरी कोणी मांडली, प्लँक्सनं. त्याला आपण फोटॉन्स म्हणणार आहे. ते आपण आपल्या पुढच्या काही फिजिक्स सेकंडच्या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूटन्स कॉर्पस्क्युलर रिजेक्ट झाल्यानंतर हायजीनची जी थेरी आहे, हायजीन नावाचं शास्त्रज्ञ आहे, त्याने एक थेरी मांडली की सोर्समधून काय होतं आहे, पार्टिकल्स बाहेर पडत नाही, तर सोर्समधून एनर्जी ट्रान्सफर होते. सोर्समधून काय ट्रान्सफर होते, एनर्जी. आपण मागच्या चॅप्टरमध्ये शिकलोय बघा, प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये पार्टिकल ट्रान्सफर होत नाही, तर एनर्जी ट्रान्सफर होते. तसंच त्यानं सांगितलं की लाईटच्या सोर्समधून एनर्जी ट्रान्सफर होते, म्हणजे लाईट ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ वेव्स. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज हायजीन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. काय म्हणायचं त्याला, हायजीन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. म्हणजे थोडक्यामध्ये या चॅप्टरमध्ये अकॉर्डिंग टू हायजीन थेरी जर एक्सेप्ट केली तर हायजीननुसार लाईट कुठल्या स्वरूपात ट्रॅव्हल करते, वेव्हच्या स्वरूपात. म्हणजे इथं एनर्जी काय होते, ट्रान्सफर होते, पार्टिकल ट्रान्सफर होत नाही. लक्षात आलं. आणि ही वेव्ह कुठल्या प्रकारची आहे, ही व्हॅक्यूममधनं पण जाऊ शकते, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे. आणि याच्यामध्ये क्रेस्ट आणि ट्रप असते. हे आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहे की ती वेव्ह ट्रान्सवर्स कशी काय आहे, वेगवेगळे आपण याच्यामध्ये फिनॉमिनॉन बघणार आहे. सो नाऊ वी आर टोटल फोकसिंग ऑन दिस चॅप्टर अकॉर्डिंग टू हायजीन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. आणि त्यामुळे आपल्या चॅप्टरचं काय नाव आहे बघा, वेव्ह ऑप्टिक्स नाव आहे. काय नाव आहे, वेव्ह ऑप्टिक्स. द डिपार्टमेंट ऑफ ऑप्टिक्स किंवा ब्रँच ऑफ ऑप्टिक्स इन विच द फिनॉमिनॉन ऑफ लाईट आर कन्सिडर दॅट द लाईट ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ वेव्स. लाईट वेव्हच्या स्वरूपामध्ये पुढे जाते, दॅट इज कॉल्ड हायजीन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. मग आता हायजीनच्या थेरीचे मेन पॉईंट काय, तर सगळ्यात हायजीनचा मेन पॉईंट काय, परीक्षेत जर क्वेश्चन विचारला, गिव्ह हायजीन्स थेरी ऑफ लाईट किंवा व्हॉट एक्सप्लेन द हायजीन्स थेरी ऑफ लाईट किंवा ॲडव्हान्टेज ऑफ हायजीन्स थेरी ऑफ लाईट. सगळ्यात पहिलं म्हणजे अकॉर्डिंग टू हायजीन लाईट ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ वेव्स. लाईट कुठल्या स्वरूपात ट्रॅव्हल होते, वेव्हच्या स्वरूपात जाते. बरोबर. त्यानंतर समजा ही एक वेव्ह मी घेतली, बरोबर, आणि ही एक वेव्ह घेतली, तर ह्याला आपण काय म्हणतो, क्रेस्ट टू क्रेस्ट असेल, ट्रप टू ट्रप काय म्हणतो, वेव्हलेंथ. ही याची वेव्हलेंथ आहे, ही याची वेव्हलेंथ आहे. म्हणजे मला सांगा ही वेव्हलेंथ आहे सेम आहेत का दोन्ही, नाही आहेत. ही वेव्हलेंथ जास्त आहे किंवा कमी आहे, तर त्यांनी हे प्रूव्ह करून दाखवलं आणि प्रॅक्टिकली सिद्ध झाले. डिफरंट वेव्हलेंथ
जर वेवलेंथ बदलली की कलर काय होतो, बदलतो. लक्षात घ्या, वेवलेंथ बदलली तर कलर काय होतो, बदलतो. जसं न्यूटनच्या नुसार डिफरंट सायझेस गिव्ह द डिफरंट कलर्स. न्यूटन्स कॉर्पस्क्युलर की विच वॉज रिजेक्टेड. पण हायजीन काय सिद्ध करून दाखवलं, एक तर लाईट कुठल्या स्वरूपात प्रवास करते, लाईट ट्रॅव्हल इन द गिव्हन मीडियम इन द फॉर्म ऑफ वेव्स. नंतर डिफरंट वेवलेंथ गिव्ह द डिफरंट कलर्स. त्यामुळे लक्षात ठेवा, कलर बदलला न्यूमेरिकलमध्ये की वेवलेंथ काय होते, बदलते. किंवा व्हाईस वर्सा उलट विचारलं तुम्हाला, वेवलेंथ बदलली की कलर काय होतो, बदलतो. म्हणजे समजा रेड कलर घेतला तर त्याचं वेवलेंथ फिक्स आहे, अँगस्ट्रॉम युनिटमध्ये 4000 6000 काय असेल ते. तो पण जो पण रेड कलर आहे तो पण तुमची वेवलेंथ 30 राहणार. आणि हे प्रॅक्टिकली प्रूव्ह झालेलं आहे. त्यानंतर एकदा लाईट इमिट झाली की ती ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होते. कशी ट्रॅव्हल होते, स्ट्रेट लाईन इन द होमोजिनियस मीडियम. जो पण मीडियम तुमचं फिक्स आहे तो पण लाईट कशी ट्रॅव्हल होते, स्ट्रेट लाईनमध्ये. म्हणजे वेव्स आहेत पण स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होत असते. सगळ्यात लक्षात ह्याच्यामध्ये मीडियम बदललं की त्याची डायरेक्शन बदलते, त्याला आपण म्हणतो रिफ्रॅक्शन. सो हायजीनच्या नुसार लाईट ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ वेव्स, डिफरंट कलर्स आर ड्यू टू डिफरंट वेवलेंथ्स. लाईट ट्रॅव्हल इन द स्ट्रेट लाईन डायरेक्शन इन अ गिव्हन मीडियम. जोपर्यंत तुमचं मीडियम फिक्स आहे, जोपर्यंत तुमचं मीडियम फिक्स आहे, म्हणजे थोडक्यात मीडियम सेम आहे, होमोजिनियस आहे, तो पण लाईट कशी ट्रॅव्हल करते, स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करते. हे सगळे हायजीनचे वेव्ह थेअरीचे मुद्दे आहेत. त्यानंतर आणखीन महत्त्वाचं म्हणजे, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडक्यात काय, स्पीड. तर लक्षात ठेवा, हायजीनने काय सांगितलं की लाईटचा स्पीड हा डेन्सरमध्ये, द स्पीड ऑफ लाईट इज लेस इन डेन्सर आणि मॅक्झिमम इन रेरर. की जे प्रॅक्टिकली कसं आहे प्रूव्ह झालं. प्रॅक्टिकली काय प्रूव्ह झालं होतं, लाईटचं स्पीड रेररमध्ये जास्त असणार, कारण रेररमध्ये विरळ म्हणलं की त्या ठिकाणी त्याला अडथळा कमी फास्ट जाणार. डेन्सर म्हणलं की काय असणार आहे, घट्ट, त्या ठिकाणी जाताना अडथळा होणार. म्हणजे डेन्सरचा स्पीड हा कमी असणार आहे, रेररचा जास्त. की जे प्रॅक्टिकली करेक्ट झाले. हे सगळे पॉईंट्स कोणाचे आहेत, हायजीन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईटचे आहेत. पण लक्षात ठेवा, एवढं असून पण हायजीननं स्वतःची त्याला पण तरी पण थोडे काही ड्रॉबॅक्स आहेतच. हायजीनची तरी पण थोडी, जसे न्यूटनची ड्रॉबॅक्स आहेत त्याचे हायजीनचे पण ड्रॉबॅक्स आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे लाईट जी आहे ती व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल होते, बरोबर आहे का. हे कसं एक्सप्लेन करणार, कारण तोपर्यंत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स माहीत नव्हतं. लाईट ही व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल होते, हे कसं करणार, कारण लाईटला मिडियमची गरज आहे प्रोग्रेसिव्ह वेव्हला. मग व्हॅक्यूममधून कसं जाते, कारण सूर्यापासून लाईट जेव्हा आपल्या पृथ्वीपर्यंत येते तेव्हा मध्ये व्हॅक्यूम पण आहे. मग इथं पण लाईट येतेच कसं, म्हणजे लाईट व्हॅक्यूममधून जाते. मग लाईट व्हॅक्यूममधून जाते एक्सप्लेन करण्यासाठी मिडियम दाखवलं पाहिजे. त्यासाठी त्याने एक इमॅजिनरी मिडियम, एक मिडियम हायपोथेटिकल म्हणजे काय म्हणतो, काल्पनिक मिडियम एक जनरेट केलं आणि सांगितलं की ते आहे. जसं आपण म्हणतो की हवा सर्वत्र आहे, जसं आपण म्हणतो तसं त्याने एक वेळेला की देर इज एक ल्युमिनिफेरस इथर. लक्षात घ्या, काय असतं, एक इथर, ल्युमिनिफेरस इथरचा एक लेअर काय आहे, सर्व इज प्रेझेंट एव्हरीवेअर. म्हणजे ती व्हॅक्यूममध्ये पण असते आणि त्याच्यामधून लाईट येते, म्हणून लाईट व्हॅक्यूममधनं प्रवास करते. म्हणजे फॉर द प्रोपोगेशन ऑफ लाईट इन व्हॅक्यूम ही इमॅजिन अँड हायपोथेटिकल मीडियम कॉल्ड ॲज ल्युमिनिफेरस इथर. त्याला त्याचं नाव काय दिलं, इट इज कॉल्ड ॲज ल्युमिनिफेरस इथर. आणि त्याच्यानुसार म्हणजे कोणानुसार, हायनुसार इट इज प्रेझेंट एव्हरीवेअर. पण लक्षात ठेवा, अजूनपर्यंत तरी असं कुठलंही मीडियम सापडलं नाही. त्यामुळे हा कशामध्ये जाणार आहे, डिसएडव्हान्टेज किंवा ड्रॉबॅक्समध्ये. झालं सगळ्यांना. त्यानंतर लाईट जी स्ट्रेट लाईनमध्ये जाते इट इज कॉल्ड ॲज रेक्टिलिनियर प्रोपोगेशन. लक्षात घ्या, लाईट जी स्ट्रेट लाईनमध्ये जाते त्यालाच आपण काय म्हणतो, रेक्टिलिनियर प्रोपोगेशन. पण हायजीनला लक्षात ठेवा, हायजीन वेव्ह थ्योरीला रेक्टिलिनियर प्रोपोगेशन एक्सप्लेन करता आलेलं नाही आहे. काय करता आलं नाही, रेक्टिलिनियर प्रोपोगेशन एक्सप्लेन करता आलेलं नाही आहे. पण त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट कुठले आहेत, तुम्ही वेव्ह थ्योरीच्या नुसार काय काय एक्सप्लेन करू शकताय, रिफ्लेक्शन व्यवस्थित एक्सप्लेन करू शकताय, रिफ्रॅक्शन व्यवस्थित, एक म्हणजे लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन हे तुम्ही स्टेट अँड प्रूव्ह हे दोन्ही हायजीनच्या नुसार करू शकता. इट इज द प्लस पॉईंट. पण त्याला रेक्टिलिनियर प्रोपोगेशन जे आहे, लाईटचं स्ट्रेट लाईनमध्ये लाईट प्रवास करते, इट इज कॉल्ड ॲज रेक्टिलिनियर प्रोपोगेशन. बरोबर आहे का, ते मात्र एक्सप्लेन करता आलेलं नाही आहे. इट कॅनॉट एक्सप्लेन द रेक्टिलिनियर प्रोपोगेशन. दुसरी गोष्ट म्हणजे इट इमॅजिन द हायपोथेटिकल मीडियम कॉल्ड ॲज ल्युमिनिफेरस इथर विच वॉज प्रेझेंट एव्हरीवेअर. असं त्यांनी इमॅजिन केलं, पण असं कुठलंही मीडियम सापडलेलं नाही. म्हणजे तो पण काय झाला, ड्रॉबॅक झाला. तसंच आता काही मॉडर्न फिनॉमिना आहेत, सध्या आपण जे वापरतो मॉडर्न फिनॉमिना, ह्याच्यामध्ये काही फिनॉमिना आहेत. एक कॉम्प्टन इफेक्ट आहे, त्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे, फक्त एका थेअरीमध्ये. अरे असे काही नवीन इफेक्ट्स आहेत, ते हायजीनच्या थेअरीनुसार एक्सप्लेन करता आलेले नाही. त्या ठिकाणी लाईटला वेव्ह घेऊन चालत नाही, त्या ठिकाणी लाईटला पार्टिकल पकडायला लागतं, की जो नंतर आपण बघणार फोटॉन्स.
ठीक आहे. पण आपण हायजीनकडे येऊया तर ते त्याला एक्सप्लेन करता आलेले नाही आहेत. लक्षात म्हणजे थोडक्यामध्ये हायजीनचे देखील स्वतःचे काय आहेत ड्रॉबॅक्स आहेत. पण तरी पण हायजीनची थेरी काय ॲक्सेप्ट केली गेली, कारण हायजीनचे 99% जे त्यांनी मांडलेली बाकी थेरी होती ही प्रॅक्टिकल काय झाली प्रूव्ह झालेली आणि मॅच झाले. त्यामुळं हायजीन्स थेरी वॉज येट एक्सेप्टेड. हायजीन्स थेरी ही काय केली आहे एक्सेप्ट केलेली गेलेली आहे. सगळ्यांना मी काय म्हणते लक्षात येते बघा. मग अनेकदा परीक्षेत जर क्वेश्चन पडला एक्सप्लेन हायजीन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट, काय काय सांगणार. सगळ्यात फर्स्ट मुद्दा कुठला की जो आपला फाउंडेशन आहे बेसिक आहे. अकॉर्डिंग टू हायजीन लाईट ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ वेव्स. लाईट ही वेव्हच्या स्वरूपात जाते म्हणजे त्यातलं एनर्जी ट्रान्सफर होते, पार्टिकल ट्रान्सफर होते. दुसरी गोष्ट डिफरंट कलर्स आर ड्यू टू डिफरंट वेवलेंथ बदलली की कलर बदलतो, कलर बदल तर वेवलेंथ बदलते. त्यानंतर नेक्स्ट बरं इन द गिव्हन मीडियम लाईट ट्रॅव्हल स्ट्रेट लाईन, म्हणजे जोपर्यंत मीडियम सेम आहे तोपर्यंत लाईट कशी ट्रॅव्हल होते स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय स्पीड ऑफ लाईट हा डेन्सरमध्ये कमी आहे रेअरमध्ये जास्त आहे. हे देखील प्रॅक्टिकली काय झाले प्रूव्ह झालेलं आहे. हे सगळ्या याच्यामध्ये त्यानंतर आणखी सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिकल म्हणजे काय न्यूटनच्या वेव्हथेरीनुसार यू कॅन ॲडव्हान्टेज काय सांगाल यू कॅन एक्सप्लेन रिफ्लेक्शन आणि रिफ्लेक्शनची लॉस. त्यानंतर हायजीनच्या वेव्हथेरीनुसार यू कॅन एक्सप्लेन रिफ्लेक्शन अँड लॉज ऑफ रिफ्लेक्शन प्रूव्ह करू शकतो आपण. तसंच हायजीनच्या वेव्हथेरीचे आजारे वी कॅन सॅटिस्फॅक्टरी व्यवस्थित आपण प्रूव्ह स्टेट आणि एक्सप्लेन करू शकतो. फिनॉमिनन ऑफ रिफ्रॅक्शन त्याचं लॉज ऑफ रिफ्रॅक्शन हे आपण करू शकतो. दीज आर ॲडव्हान्टेज किंवा थिअरी ऑफ हायजीन थेरी. मग हायजीन थेरीचे ड्रॉबॅक्स काय आहेत त्याचे पण काय ड्रॉबॅक्स आहेत तर टू एक्सप्लेन द प्रोपोगेशन ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. लाईट व्हॅक्यूममधून कसं जाते हे एक्सप्लेन करण्यासाठी त्याने काय केलं हायपोथेटिकल मीडियम इमॅजिन केलं. त्याचं नाव काय आहे लेमिस्फिअर इथर. आणि अकॉर्डिंग टू हायजीन इट वॉज प्रेझेंट एव्हरीवेअर. पण येट आत्तापर्यंत तरी असं कुठलंही मीडियम बरोबर देअर वेअर लार्ज अटेम्प्ट्स आर डन बाय द सायंटिस्ट टू फाइंड सच मीडियम बट टिल डेट अजूनपर्यंत हे एक्झिस्ट इथर इज नॉट एक्झिस्ट. म्हणजे हे त्याचं आहे ते हे गेलं. त्यानंतर रेक्टिलिनियर प्रोपोगेशन जे आहे लाईटचं स्ट्रेट लाईनमधलं प्रोपोगेशन रेक्टिलिनियर प्रोपोगेशन म्हणतो हे हायजीनला एक्सप्लेन करते. कुड नॉट एक्सप्लेन द रेक्टिलिनियर प्रोपोगेशन. त्यानंतर काय सांगितलं सम मॉडर्न फिनॉमिनॉन. सध्या लाईटचे काही मॉडर्न फिनॉमिनॉन आहेत कुठले आहेत तर कॉम्प्टन इफेक्ट आहे, CV रमन इफेक्ट. लक्षात ठेवा आपलं भारतीय सायंटिस्ट त्यांना नोबेल पारितोषिक मिळाला होता त्यांचा इफेक्ट आहे CV रमन इफेक्ट. त्याच्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट की जो आपण आता 12वीमध्ये पुढच्या काही चॅप्टरमध्ये शिकणार आहे. हे सगळे नवीन इफेक्ट्स जे आहेत ते वेव्ह थेरीच्या आधारे एक्सप्लेन करता येत नाहीत. म्हणजे त्याचे थोडेसे काही ड्रॉबॅक्स पण आहेत डिसएडव्हान्टेज आहेत आणि ती थोडेसे ॲडव्हान्टेज आहेत. पण याचे ॲडव्हान्टेज किंवा थेरी जी आहे ती मॅक्झिमम प्रॅक्टिकली काय झाले प्रूव्ह झाले. त्यामुळे सध्या आपण कुठली थेरी ॲक्सेप्ट केले दॅट इज वेव्ह थेरी ऑफ लाईट म्हणून त्याचं नाव काय वेव्ह ऑप्टिक्स. त्यामुळे हायजीन थेरी म्हटलं किंवा वेव्ह ऑप्टिक्स म्हटलं की लाईट ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ वेव्ह. डिफरंट कलर्स आर ड्यू टू डिफरंट वेव्हलेन्थ्स. लाईटमध्ये सोर्समधून पार्टिकल बाहेर पडते सोर्समधून एनर्जी बाहेर पडते दॅट इज कॉल्ड ॲज द वेव्ह. हे सगळ्यांना लक्षात आलं हे काय म्हटलं ते. तेव्हा आता पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपण करायचं वेव्ह ऑप्टिक्सवरती. मग आता हायजीननं जे रिफ्लेक्शन किंवा त्याची जी थेरी मांडली त्याच्यासाठी एक प्रिन्सिपल तयार केले आणि त्या प्रिन्सिपलला म्हणतात हायजीन्स प्रिन्सिपल. काय म्हणतात हायजीन्स प्रिन्सिपल. आणि ते आपल्याला परीक्षेला स्टेट करायला विचारतात. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. काय विचारतात स्टेट करण्यासाठी विचारतात. आता मी तुम्हाला ते डायरेक्ट घेतलं असतं पण मला अनुभव आहे की ॲज अ विद्यार्थी म्हणून मी शिकायला लागलो तर त्या प्रिन्सिपलमध्ये एक शब्द असा येणार आहे की जो जर माहीत नसेल तो वर्ड जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही तो प्रिन्सिपल शिकू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला आधी ती डेफिनेशन शिकवणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी ते प्रिन्सिपल घेणार आहे. तर लक्षात ठेवा त्याचं नाव आहे इट इज कॉल्ड ॲज वेव्ह फ्रंट नाव आहे. काय नाव आहे वेव्ह फ्रंट. आय थिंक यू आर ऑल्सो लिसन दिस फर्स्ट टाइम. काय वेव्ह फ्रंट बघूया ठीक आहे बाजूला ठेवा. समजा सोर्स आहे अकॉर्डिंग टू हायजीनच्या नुसार काय होणार आहे अकॉर्डिंग टू हायजीन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट काय होते लाईट ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ वेव्स इन ऑल डायरेक्शन. लाईट सर्व दिशेमध्ये काय होते प्रवास करत असते सर्व दिशेमध्ये जातात. त्याला काय बांधील नाही आहे. सोर्समधून लाईट वेव्हच्या स्वरूपात काय होणार बाहेर पडणार कारण टू हायजीन लाईट काय आहे वेव्ह फॉर्म आहे. मग आता समजा इथून वेव्ह निघाल्यावरती आता ही वेव्ह पकडा समजा वेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं डिस्टन्स अपॉन टाईम. यावरून डिस्टन्सचा फॉर्म्युला काय V × T. आणि कायम लक्षात ठेवा लाईटच्या वेलॉसिटीला कधीही V शब्द वापरत नाहीत कायम वापरतात C. सो वेलॉसिटी ऑफ लाईट डिवाइडेड बाय CT. म्हणजे थोडक्यात T टाईममध्ये 5 सेकंद 10 सेकंद जो टाईम असेल T टाईममध्ये नेहमी लाईट किती प्रवास करते CT एवढं डिस्टन्स प्रवास करते. मग समजा T टाईममध्ये इथून किती प्रवास केला CT एवढा प्रवास केला. समजा ही वेळ कुठं पोचलं इथं पोचलं बरं. मग आता मी टायमिंग तेच पकडणार बघा सगळ्याचं प्रत्येकाचं
टी टाईममध्ये समजा ही वेव्ह कुठं पोचली, इथं पोचली. टी टाईममध्ये ही वेव्ह कुठं पोचली, समजा इथं पोचली. टी टाईममध्ये वेव्ह इथं पोचली, इथं पोचली. हे प्रत्येकाचं मी आता पॉईंट मार्क केलेत. या पॉईंटची स्पेशालिटी काय, तर इथं लाईटनं बरोबर टी टाईम एवढा प्रवास केला आहे, म्हणजे किती डिस्टन्स कव्हर केलं आहे, सी. म्हणजे ह्या ठिकाणी हे या ठिकाणी लाईट कशी पोचली एकाच वेळेला. आणि अशा सर्व पॉईंट्सला मी जोडतो बघा, अशा सर्व पॉईंट्सला मी जोडलं बरोबर. तर लक्षात ठेवा, स्पेसिफिक पॉईंट्सला जोडून जो शेप तयार होतो त्याला काय म्हणतात, लोकस म्हणतात. लक्षात घ्या, हे मॅथ्सच्या मुलांना माहीत असेल किंवा आता माहीत होईल. व्हॉट इज लोकस, तर स्पेसिफिक कंडिशनचे जे पॉईंट्स आहेत त्यांना जोडून जो शेप तयार होत असतो त्याला काय म्हणतात, लोकस. तर मला सांगा, मी आता ह्या पॉईंट्सला जोडून एक शेप तयार केलेला आहे, दॅट इज कॉल्ड, समजा इट इज लाईक अ स्पियर. मग मला सांगा, मी कुठले आदलेमधले मनाचे पॉईंट घेतले आहेत, हा घेतल्यावर मी इथला घेतला आणि इथला घेतला नाही. ह्या सगळ्या पॉईंट्सचं काय वैशिष्ट्य होतं, दोन वैशिष्ट्य होतं. पहिली गोष्ट म्हणजे ह्या ठिकाणी वेव्ह एकाच वेळेला पोचले, कारण प्रत्येकाचं डिस्टन्स काय बघा सेम, सी. म्हणजे इथं वेव्ह काय पोचले, एकाच वेळेला पोचले. आणि ह्या सगळ्या पॉईंट्सचं अवस्था काय आहे, सेम आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पॉईंट्सचं हे जे पॉईंट दाखवतो मी, ह्या सगळ्या पॉईंट्सचं फेस कसा आहे, सेम आहे. सो दे हॅव इन द सेम फेस. अशा पॉईंट्सना मी जर जोडून एक शेप तयार केला, म्हणजेच काय तयार केला, लोकस तयार केला, तर त्या लोकसलाच काय म्हणतात, इट इज कॉल्ड एज वेव्हफ्रंट म्हणतात. त्या लोकसलाच काय म्हणतात, वेव्हफ्रंट म्हणतात. मग आता समजा आणखीन काही वेळ गेला असता, मग मला सांगा वेव्ह इथं पोचली असती, इथं पोचली असती, इथं पोचली असती, इथं पोचली. मग मला सांगा, मी एकाच वेळेला जर वेव्ह पकडली असती, ते प्रत्येकाचं पुन्हा जर मी काही वेळानंतर याच्यानंतर आणखीन टाईम पकडलं तर मी पुन्हा आणखीन एक लोकस तयार करू शकतोय. बरोबर आहे, लक्षात आलं. मग सांगा बघू, डेफिनेशन ऑफ वेव्हफ्रंट. व्हॉट इज वेव्हफ्रंट, द लोकस ऑफ म्हणजे पॉईंट्स जॉईन करून, स्पेसिफिक पॉईंट जॉईन करून. ह्या सगळ्यांचं कॉमन गोष्ट काय हो, ह्या सगळ्या ठिकाणी वेव्ह एकाच वेळेला पोचले, एका क्षणात पोचले, एकाच इन्स्टंटला पोचले, कारण प्रत्येकाचा डिस्टन्स टायमिंग कसं आहे, सेम आहे. अशा पॉईंट्स जोडून जो शेप तयार होतो त्याला कॉल्ड लोकस. म्हणून मी काय म्हणणार बघा, द लोकस ऑफ ऑल द points of the medium, the locus of all the points of the medium at which waves reaches सायमल्टेनियसली. अशा पॉईंट्सला जोडून मी जो शेप तयार होतो, आणि त्यामुळं इथं पोचल्या ह्या सगळ्यांचा अवस्था कशी आहे, सेम आहे. यांचा फेस कसा आहे, सेम आहे. सो दॅट दे हॅव इन द सेम फेस, जेणेकरून तुमचा फेस कसा आहे, सेम आहे. अशा लोकसला, अशा शेपला काय म्हणायचं, वेव्हफ्रंट. झाला 1 नंबर, 2 नंबर. आणखीन काय होईल, आणखीन एक होईल, आणखीन एक होईल. असे वेगवेगळे तुम्ही वेगवेगळ्या टाईमला करू शकताय. पण ह्या सगळ्यातली कॉमन गोष्ट काय, तर सगळ्यामध्ये मी काय जॉईन केले, पॉईंट जॉईन केले. बरोबर आहे. आणि त्या पॉईंट्सचा एक शेप तयार झालाय, दॅट इज कॉल्ड लोकस. त्यामुळे आता वेव्हफ्रंटची डेफिनेशन काय सांगा बघू. लोकस ऑफ, लोकस किंवा लुकस असं म्हणतात, लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स. कुठले पॉइंट्स, हा असं म्हणाय कुठं नाही, ज्या ठिकाणी लाईट एकत्र पोचली पाहिजे. ऑल द पॉइंट्स ॲट विच लाईट वेव्ज रिचेस सायमल्टेनियसली, ॲट विच लाईट वेव्ज रिचेस सायमल्टेनियसली. ज्या ठिकाणी लाईट वेव्ह कशी पोचते, सायमल्टेनियसली पोचते, म्हणजे एकाच वेळेला पोचते, एका क्षणात पोचते. अशा पॉईंट्सना मीडियमच्या मी जर जोडून एक शेप तयार केला, लोकस तयार केला, की जेणेकरून ते पॉईंट्स कसे आहेत, दे आर इन द सेम फेस. दॅट शेप, दॅट लोकस इज कॉल्ड एज वेव्हफ्रंट. किती असतं त्याला काय म्हणायचं, वेव्हफ्रंट. लक्षात ठेवा, वेव्हफ्रंटचे 3 टाईप आहेत बघा. देअर आर 3 टाईप्स ऑफ वेव्हफ्रंट. आता इथं जो मी काढलाय तो कुठला आहे, स्पेरिकल आहे. त्यामुळे कुठले असू शकतो बघा, स्पेरिकल वेव्हफ्रंट असू शकतो. त्यानंतर काही वेळेला असं सरळ असू शकतो, दॅट इज कॉल्ड एज प्लेन वेव्हफ्रंट असणार आहे. आणि तिसरा असणार आहे, कसा असणार आहे, स्पियर आणि ॲज वेल, म्हणजे इट इज सर्कल ॲज वेल ॲज लेंथ, म्हणजेच त्याला आपण म्हणतो सिलेंड्रिकल. सो देर इज अ 3 टाईप ऑफ वेव्हफ्रंट डिपेंडिंग अपॉन shape. So there are 3 types of wavefront: spherical wavefront, plane wavefront, cylindrical wavefront. spherical wavefront, plane wavefront, cylindrical. इथं दाखवताना मी आता तुम्हाला एक्सप्लेन करताना कुठलं घेतलंय, स्पेरिकल घेतलंय. तर हा एक झाला. आणखीन 5 मिनिटं गेली तर समजा हा मिळेल, आणखीन 10 मिनिटं गेली तर आणखीन वेव्ह पुढे जाईल. तर लक्षात ठेवा, मी अनेकदा एक्सप्लेन करतो. द लोकस ऑफ ऑल द पार्टिकल्स, द लोकस ऑफ all the particles at which light waves reaches simultaneously, at which light waves reaches simultaneously, so that all the particles are in same phase. इथले सर्व पार्टिकल कसे आहेत, इथे वेव्ह एकाच वेळेला पोचले. हा जर मी लोकस पकडला तर इथले पार्टिकल दे हॅव द, दे आर इन द सेम फेज. सच लोकस, हा आकार, हा शेप, हा लोकस म्हणजेच काय, वेव्हफ्रंट. इट इज कॉल्ड एज वेव्हफ्रंट. सो देर आर 3 टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट डिपेंडिंग अपॉन शेप. स्पेरिकल आहे, प्लेन आहे आणि सिलेंड्रिकल आहे. आणि हे शिकल्याशिवाय अजून आपण हायजीनच्या प्रिन्सिपलला जाऊ शकत नाही. सगळ्या लक्षात, तर ती थिअरी थोडीशी लक्षात ठेवायचं. टी टाईममध्ये बरं, टी टाईममध्ये लाईट किती डिस्टन्स प्रवास करते, टी टाईममध्ये लाईट किती डिस्टन्स प्रवास करते, सी टी एवढं करते. सी इज द वेलोसिटी ऑफ लाईट. लाईटच्या वेलोसिटीला सी शब्द वापरायचा. लक्षात मी काय म्हटलं ते सगळ्यांनी समोर व्यवस्थित बघा, बघू तुमच्या लक्षात येते का लाईट कशी वेव्हमध्ये ट्रॅव्हल होती ते. अगोदरचा किती वेळ झाला, 30 मिनिटं.
ठीक आहे. तर माझ्या मते ठीक आहे. तर थोडक्यात इथंपर्यंत ठीक आहे, कारण इथनं पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला तिन्ही वेवफ्रंट जे आहेत, तिन्ही आपले जे वेवफ्रंट्स आहेत ते तिन्ही वेवफ्रंट्स मी तुम्हाला वेगवेगळे एक्सप्लेन करणार. त्यातले पॉईंट CETला MCQला विचारू शकतात आणि त्याचाच वापर करून म्हणजे या वेवफ्रंटचा वापर करून मग मी तुम्हाला काय शिकवणार आहे, हायजीन्स प्रिन्सिपल शिकवणार आहे. हायजीन प्रिन्सिपल आणि हायजीन प्रिन्सिपलनुसार मग आपण काय करणार, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन कसं होते ते काय करणार, एक्सप्लेन करणार. मी काय म्हणतो लक्षात आलं, हे सगळं पुढं स्टेप बाय स्टेप आहे. जेवढं मी सांगितलं आहे त्याच्यामध्ये बराचसा भाग हा जुना याच्यामध्ये होता, थेरॉटिकल होता, तो फक्त ऐका. ज्यावेळेला प्रिंटिंग नोट्स असतील तर ते प्रिंटिंग नोट्समध्ये पण तुम्ही ऐकून ते पाठ करायच्या गोष्टी नाही आहेत. लक्षात आलं. इथं वेवफ्रंट पासून मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. लक्षात आलं. ओके, डू द स्टडी अँड अटेंड द ऑनलाईन लेक्चर्स. ओके, थँक्यू.